लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण घेत आहोत. आजच्या भागात आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली स्थिती जाणून घेऊया. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातले दोन महत्त्वाचे जिल्हे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हापूस आंबा आणि काजूसह इतर वैशिष्ट्यपूर्ण फळं, ऐतिहासिक वारसा लाभलेले वाडे, वास्तू, मंदिरं, दुर्गम किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मत्स्यसंपदा, बेलागकडे, जैवविविधतेनं समृद्ध देवराया आणि जंगलं, अश्मयुगीन मानवाबद्दलचं कुतूहल जागृत करणारी गूढ कातळशिल्प, दशावतार, ठाकर, जाखडी, नमन अशा लोककला, अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी हे दोन्ही जिल्हे समृद्ध आहेत. यातल्या रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी दापोली आणि गुहागर हे मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 तर कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 1942 मतदान केंद्रांवर 14,38,471 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 7,08,487 पुरुष आणि 7,29,973 महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदारांची संख्या 21,486 अधिक आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 11,908 आहे, तर 85 वर्षांवरच्या मतदारांची संख्या 26,181 आहे. 18 ते 19 वर्ष वयोगटातले 13,763 नवमतदारही आपला हक्क बजावतील. या मतदारसंघात 3ऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातल्या समस्या आणि अपेक्षा याबद्दल माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर. या मतदारसंघातल्या समस्यांबद्दल बोलायचं झालं तर मुंबई गोवा महामार्गाचं अनेक वर्ष रखडलेलं काम हा प्रमुख मुद्दा आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्यापैकी वेगाने पूर्ण झालं, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ते बरंच रखडलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ते मान्य केलं असून महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. नव्या महामार्गाच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. कोकण रेल्वेमुळे मुंबईतून कोकणात येण्यासाठी चांगली सोय झाली, मात्र लांब पल्ल्याच्या बऱ्याच गाड्या कोकणातल्या अनेक स्टेशन्सवर थांबत नसल्याची तक्रार कायम आहे. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी प्रलंबित आहे. त्यासाठी अगदी अलीकडेही आंदोलन झालं होतं. कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचं कामही लवकर होण्याची गरज आहे. तसंच मालवाहतुकीचा कोकणासाठी अधिक प्रभावीपणे वापर होण्याच्या दृष्टीने योजना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या आणि इतर सवलती पुन्हा सुरू झालेल्या नाहीत, याबद्दलही अनेकांची नाराजी आहे. ग्रीन रिफायनरीच्या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. पश्चिम घाटाचं क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचं गाडगीळ अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. ती बाब लक्षात घेऊन कोकणात कशा प्रकारचे उद्योग आणायचे यासाठी एक निश्चित धोरण ठरवण्याची गरज आहे. पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणीही होत आहे. पावसाळ्यात कोकणात अनेक ठिकाणी पूर येण्याएवढा पाऊस पडत असला तरी एकंदर पर्जन्यमान गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने घटत आहे. तसंच पावसाच्या वितरणातही अनियमितता आली आहे. त्यामुळे कोकणाची जलसमृद्धी धोक्यात आली असून त्याचा परिणाम शेतीवरही होत आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारी-मार्चपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. आपल्या संभाव्य खासदाराकडून इथले मतदार अपेक्षा बाळगून आहेत. सावंतवाडीच्या मतदार मंजिरी धोपेश्वरकर यांनी सांगितलं, नूतन खासदार हे पर्यावरणाविषयी जागरूक असावे. कोकणात जे अनेक उद्योग येणार आहेत त्यांचा सखोल अभ्यास करून इथल्या निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचून अनेक उद्योगांना चालना देऊन अनेक होतकरू तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यानंतर कोकणामध्ये एकही मोठं सुसज्ज हॉस्पिटल नाही आहे. पेशंट सिरियस झाल्यानंतर त्याला गोवा किंवा कोल्हापूर, पुणे, मुंबई इथे हलवावं लागतं आणि जे सगळ्या लोकांना सोयीस्कर नसतं किंवा परवडणारं नसतं. त्यामुळे केंद्राकडून चालवलं जाणारं एखादं सुसज्ज हॉस्पिटल कोकणातही असावं. रत्नागिरीचे मिलिंद सरदेसाई म्हणाले,
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एक मतदार म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. आपला भारत देश हा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलतो आहे आणि ह्या बदलणाऱ्या भारतामध्ये कोकणचाही शाश्वत विकास व्हावा यासाठी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने योग्य तो आवाज उठवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि भारताच्या इतर भागातील भौगोलिक परिस्थिती ही पूर्णपणे भिन्न आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कोकणचा विकास होणं आवश्यक आहे. म्हणजेच कोकणचा विकास होत असताना कोकणच्या मूळ सौंदर्याला बाधा येऊ नये हे ध्यानात घेतलं पाहिजे, कारण तेच कोकणचं बलस्थान आहे. आता या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊया. कोकणात काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचा असलेला प्रभाव साधारणतः 1990 सालानंतर घटला आणि ती जागा शिवसेनेनं घेतली. 2004च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते निवडून आले होते. नंतर मतदारसंघ फेररचना झाली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ तयार झाला. 2009च्या निवडणुकीत काँग्रेसकडून निलेश नारायण राणे तर शिवसेनेकडून सुरेश प्रभू उभे होते. बहुजन समाज पक्षाकडून जयेंद्र परुळेकर यांना उमेदवारी मिळाली होती. निलेश राणे 3,53,915 मतं मिळवून विजयी झाले होते. सुरेश प्रभू यांना 3,07,165 मतं मिळाली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत उभे राहिले होते. काँग्रेसनं निलेश राणे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. आम आदमी पक्षातर्फे अभिजित हेगशेट्टे तर बहुजन समाज पक्षातर्फे राजेंद्र आयरे यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत विनायक राऊत 4,93,088 मतं मिळवून विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकाची 3,43,037 मतं निलेश राणे यांना मिळाली होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीतर्फे विनायक राऊत यांनाच उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना तिकीट मिळालं होतं. निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवली तर वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती रामचंद्र जोशी यांना उमेदवारी मिळाली होती. त्या निवडणुकीत विनायक राऊत 4,58,022 मतं मिळवून विजयी झाले होते. त्या खालोखाल निलेश राणे यांना 2,79,700 मतं मिळाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे यंदाच्या निवडणुकीतली परिस्थिती वेगळी आहे. कोकणात आणि प्रामुख्यानं रत्नागिरी जिल्ह्यात दीर्घकाळ शिवसेनेचा प्रभाव आहे. त्यातही खास करून बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवार यांच्या बंडानंतर गणितं बदलली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवणार असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पक्ष या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. पूर्वीपासूनच भाजपा कोकणात आपलं बळ वाढवू पाहत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभावही मोठ्या भागात आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपाचं या भागातलं बळ वाढलं आहे. भाजपा शिवसेनेच्या युतीचं युग सुरू झाल्यानंतर गेली 20 वर्ष रत्नागिरी आणि गुहागर हे 2 विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेकडे गेले. यावेळी प्रथमच भाजपानं लोकसभेच्या या जागेवर आपला दावा सांगितला आणि तो आग्रह लावून धरला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवत असल्यानं आणि हक्काचा मतदारसंघ म्हणून शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर आपलाच दावा असल्याचं सांगितलं जात होतं. विद्यमान आमदार उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि उद्योजक किरण सामंत या जागेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांच्याकडून बरीच मोर्चे बांधणीही केली गेली. दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच वाटाघाटी झाल्या. त्यामुळे उमेदवार घोषित व्हायला खूप वेळ लागला. अखेर भाजपानं नारायण राणे यांचं नाव उमेदवार म्हणून घोषित केलं. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राणे यांच्यासोबत राहू असं जाहीर केलं. दरम्यान आपण सलग तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रत्नागिरीत त्यांची मोठी प्रचारसभा झाली. आतापर्यंत 107 खळा बैठकांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचलो असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विजयासाठी अपार मेहनत घेत असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी सांगितलं, लोकसंपर्क हा एक माझा महत्त्वाचा छंद आहे. माझ्या मतदारसंघामध्ये किमान 2000 पेक्षा जास्त गावं आहेत.
पश्चिम घाटपट्टा सह्याद्री पट्ट्यातली अत्यंत दुर्गम अशी गावं आहेत, किनारपट्टीचा भाग सुद्धा आहे. परंतु दुर्गमातल्या दुर्गम गाव जे आहेत, लांजा तालुक्यातले माचाळ सारखे गाव जे 3600 फूट उंचीवर आहेत, अशा गावांमध्ये सुद्धा रस्ते पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असो, चिपी विमानतळ असो, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करून घेणं असो, कोकण रेल्वेचं झालेलं विद्युतीकरण, पण त्याचबरोबर कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करा ही मागणी मी सातत्याने लावून धरलेली आहे. दुसरीकडे भाजपानं उशिरापर्यंत उमेदवार घोषित केला नसला तरी प्रचार मोहिमेवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. भाजपाचे लोकसभा प्रभारी आणि रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराच्या 3 फेऱ्या उमेदवार घोषित होण्याआधीच पूर्ण झाल्या होत्या. स्वतः नारायण राणे यांच्याही दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा सुरूच आहेत. त्यांनी आज अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढून अर्ज भरला आणि आपण 2.5-3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी देऊन मला ही निवडणूक लढण्यासाठी त्यांनी सांगितलं. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी, तर इथे उद्योगधंदे आणावे, तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, इथलं दरडोई उत्पन्न वाढवलं जावं आणि त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न वाढल्यात. स्वतः उद्योजक इथले तरुण वर्ग बनायला, नोकरी शोधण्यापेक्षा नोकऱ्या देणारे तरुण तयार करावेत, हे माझं काम आहे आणि हे मी करणार. कोरोनामध्ये जे बंद कारखाने होते, बेकारी आली होती, मी त्या सगळ्या उद्योजकांचं पुनर्वसन केलं. कारखाने सुरू करून पूर्ववत उत्पादन घेऊन मार्केटिंग करायला लागले. आता मागच्या वेळी मी 22 पूर्वी जो GDP होता त्यापेक्षा GDP वाढला, कामगारही वाढले आणि त्यामुळे कोरोना काळामध्ये जे MSME बंद पडले ते पूर्ववत झालेले आहेत आणि माझ्या कामावर सगळे वरिष्ठ समाधानी आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या रत्नागिरी आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आमदार आहेत. राजापूरमध्ये राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. चिपळूणमध्ये शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे आमदार आहेत. थोडक्यात 6 पैकी 4 आमदार महायुतीचे आहेत. या मतदारसंघात मारुती रामचंद्र जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, राजेंद्र लहू आयरे यांनी बहुजन समाज पक्षाकडून, अशोक गंगाराम पवार यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून तर सुरेश गोविंद शिंदे यांनी सैनिक समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याबरोबरच शकील अब्दुल करीम सावंत, अमृत तांबडे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राऊतांशी नामसाधर्म्य असलेले विनायक लवू राऊत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. मात्र या मतदारसंघातली मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच राणे विरुद्ध राऊत अशीच होणार आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सतीश कामत म्हणाले, विनायक राऊत यांनी मागील 2 लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे या निवडणुकीत ते हॅट्रिक करणार का याबाबत कुतूहल आहे. राणे यांचे चिरंजीव निलेश यांना गेल्या 2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागलेला आहे. या पराभवाचं उत्तर राणे या निवडणुकीत काढतील का याबाबतही कुतूहल आहे. एकेकाळी हे दोन्ही नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत होते. त्या दृष्टीने पाहिलं तर ते बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे अशा एकेकाळच्या एकाच संघटनेत काम केलेल्या मुरब्बी राजकीय नेत्यांचा हा संग्राम किंवा सामना हा निश्चितच लक्षवेधी होणार आहे. तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेंद्र प्रसाद मसूरकर यांनी सांगितलं, ह्याच मतदारसंघाच्या उत्तर भागामध्ये रिफायनरीचा जो प्रश्न मागच्या निवडणुकीच्या वेळी खूप ताणला गेला होता आणि लोकांना मग काय हवंय, लोकांचा विकास कसा होणार याच्या संबंधी लोकांना काहीतरी निश्चित ठोस कार्यक्रम मिळणं गरजेचं आहे. तो कार्यक्रम जर लोकांना मिळाला तर लोकांना विचार करणं सोपं जाईल. सलग 2 पराभवांची मालिका राणे कुटुंबीय खंडित करणार की विनायक राऊत विजयाची मालिका कायम राखणार याचा कौल शेवटी जनतेच्या हाती आहे. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, लेखन अनिकेत कोनकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे.